वंदे मातरम. नमस्कार देशबांधवांनो. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत स्वतंत्र झाला. इंग्रजांच्या 150 वर्षांच्या जुलमी राजवटीतून भारतीयांची सुटका झाली. स्वातंत्र्यानंतर काश्मीरपासून हैदराबादपर्यंतची अनेक संस्थानंसुद्धा भारतात सामील झाली. पण गोवा, दीव, दमण हे भारताच्या स्वातंत्र्यानंतर देखील 14 वर्षे पोर्तुगीजांच्या अंमलाखालीच होते. गोवा आणि महाराष्ट्रातील आंदोलकांच्या अथक चळवळींमुळे 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा मुक्तीचे स्वप्न सत्यात उतरले. गोवा मुक्तीसाठी शेकडो लढाऊ स्त्री पुरुष सत्याग्रहींना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. गोवा मुक्ती संग्रामातील मोहन रानडे हे एक धाडसी क्रांतीवीर. स्मरणगाथा क्रांतीवीरांची मालिकेतील या भागात ऐकूयात क्रांतीवीर मोहन रानडे यांची कहाणी. आपला देश 1947 इंग्रजांच्या राजवटीतून स्वतंत्र झाला. मात्र तब्बल 450 वर्षांपासून पोर्तुगीजांचे राज्य असलेले गोवा हे राज्य स्वातंत्र्यानंतरही पोर्तुगीजांच्या अंमलाखालीच होते. देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी 18 जून 1946 या दिवशी डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी मडगाव येथील जाहीर सभेत गोव्यातील जनतेला पोर्तुगीज शासनाविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर गोवा मुक्तीसाठी देशवासियांची आंदोलने सुरू झाली होती. सांगली येथे जन्मलेले मोहन रानडे यांचे जन्मनाव मनोहर आपटे होते. महाराष्ट्रातील R.K. बर्वे यांच्या प्रोत्साहनामुळे आपटे गोवा मुक्ती चळवळीत सामील झाले. तेव्हा त्यांनी मोहन रानडे हे टोपणनाव स्वीकारले. त्यामुळे पुढे याच नावाने ते प्रसिद्ध झाले. त्यांनी 1949 बेकायदेशीरपणे गोव्यात प्रवेश केला आणि पेडणे येथील हिंदू विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेचे खाजगी शिक्षक म्हणून काम स्वीकारले. परंतु गोव्यात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध अटकेचे वॉरंट जारी झाल्यानंतर ते महाराष्ट्रात परतले. त्यानंतर 1950 विष्णुपंत वाझे यांच्या मदतीने मोहन रानडे या खोट्या नावाने त्यांनी पुन्हा एकदा गोव्यात प्रवेश केला आणि सोवई वेरेम येथे हिंदू विद्यार्थ्यांच्या एका लहान खाजगी गटासाठी मराठी भाषेचे शिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. ते आपल्या विद्यार्थ्यांना पोर्तुगीजांविरुद्ध प्रत्युत्तर देण्यास प्रवृत्त करत असत. परंतु गोव्यात त्यांना पुन्हा अटक करून हद्दपार करण्यात आले. रानडे 1953 आझाद गोमंतक दल या सशस्त्र संघटनेत सामील झाले. या संघटनेचे सदस्य म्हणून त्यांनी 1954 सिल्वासाच्या मुक्तीसाठी सहभाग घेतला आणि त्यानंतर पुन्हा गोव्यात प्रवेश केला. आपल्या संघटनेसाठी शस्त्रे आणि स्फोटके मिळवण्याच्या उद्देशाने रानडे यांनी पोर्तुगीज पोलीस ठाणी आणि सीमाशुल्क चौक्या तसेच खाणींवरील अनेक सशस्त्र दरोड्यांमध्ये सहभाग घेतला. 18 ऑगस्ट 1955 या दिवशी सोवई वेरेम येथील कस्टोडिओ फर्नांडिस या पोलीस कर्मचाऱ्याने भारताचा तिरंगा खाली उतरून तो पायदळीत उडवल्याच्या कृत्यामुळे मोहन रानडे संतप्त झाले होते. राष्ट्रध्वजाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी रानडे यांनी रात्री त्याच्या घरी जाऊन त्याला बाहेर बोलावले आणि गोळ्या घालून त्याची हत्या केली. 22 ऑक्टोबर 1955 शस्त्रास्त्रे लुटण्याच्या उद्देशाने रानडे यांनी बेतीम पोलीस ठाण्यावर सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या गोळीबारात रानडे यांच्या पोटात गोळी लागली आणि ते जखमी झाले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर सशस्त्र दरोडा, पूर्वनियोजित हत्या आदी आरोप ठेवण्यात आले. पोर्तुगालमध्ये खटला चालवण्यात आला. त्यांना तब्बल 26 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना लिस्बनजवळील काक्सियास या कारागृहात डांबून ठेवण्यात आले होते, जिथे सुरुवातीची 6 वर्षे एकांतवासात ठेवण्यात आली. पोर्तुगीजांनी शरणागती पत्करल्यानंतर 19 डिसेंबर 1961 या दिवशी गोवा भारतात विलीन झाला. गोव्याच्या मुक्तीनंतर भारताचे काँग्रेस सरकार त्यांची सुटका करू शकले असते, परंतु भारत सरकारने दुर्लक्ष केले. सत्तारूढ काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे त्यांना पोर्तुगालच्या तुरुंगात खितपत पडावे लागले. त्यांच्या सुटकेसाठी देशभरातून मागणी होत होती. अखेर जवळपास 14 वर्षे कारावासाची शिक्षा भोगल्यानंतर 25 जानेवारी 1969 त्यांची सुटका झाली.
सुटका झाल्यानंतर त्यांना रोम मार्गे मुंबईत पाठवण्यात आले. भारतात परतल्यानंतर त्यांनी स्वतःला समाजकार्यास वाहून घेतले. रानडे यांना त्यांच्या समाजसेवेसाठी त्यांना 1986मध्ये गोवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. रानडे यांना 2001मध्ये पद्मश्री आणि 2006मध्ये सांगली भूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. रानडे यांनी गोवा मुक्ती चळवळीवर स्ट्रगल अनफिनिश्ड आणि सतीचे वाण ही 2 पुस्तके लिहिली. अखेरच्या काळात ते पुण्यात वास्तव्यास असताना एक सेवाभावी संस्था चालवत होते. 25 जून 2019ला त्यांनी या जगाचा निरोप घेतला. अशा बलिदानी क्रांतिकारकांच्या तपश्चर्येमुळे गोवा स्वतंत्र भारतात विलीन झाला. भारत माता की जय. स्मरणगाथा क्रांतिवीरांची पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली इतिहास समाज मनात रुजवत राष्ट्राभिमान जागवा. भारत माता की जय.